नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी आपला शेतकरी मित्र किशोर बुडे. आज मित्रांनो शेतात आपण अग्निहोत्र करत आहे. अ, अग्निहोत्र शेतासाठी आपण पॉझिटिव्हसाठी नेससाठी आपण शेतात पण करतो आणि घरी पण करतो. तर अग्निहोत्राचं इतकं चांगलं हे आहे मित्रांनो, तुम्ही जर याचं ऐकलं असेल अग्निहोत्राचे फायदे म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकारचं जर नाव ऐकलं असेल तर त्यांचं असं होतं का ते आता ह्यात नाहीये. ते जिथे पण जात होते तर ते अग्निहोत्राचे पॉट आपल्यासोबत घेऊन जात होते. अगदी फॉरेनला पण जात होते तर फॉरेनला पण आपल्यासोबत घेऊन जात होते. तर आणि ते तिथे अग्निहोत्र करत होते. तर अग्निहोत्रासाठी मित्रांनो आपल्याला देशी म्हणजे गावरानी गाईच्या अशा वड्या पाहिजे, अशा पातळशा वड्या अशा. तर त्या पातळशा वड्या अशा तोडायच्या आणि काय करायचं की चारी बाजूनी पहिले वड्या लावून घ्यायच्या अशा. आणि मग त्याला असं पिरॅमिड टाईप असं त्याला लावत आणायचं. हे बघा तुम्हाला दाखवून देतो एक वेळ. हे बघा जसं आता हे चार वड्या लावून द्यायच्या चारी बाजूने आणि मग त्याच्यावर असं पिरॅमिड टाईप असं वर ठेवत आणायचं. तर याचे असं आहे की शेतात एन्व्हायरमेंट जे आहे शेतातलं आपलं ते पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण अग्निहोत्र करतो. अग्निहोत्र इथल्या पर्यावरणासाठी पण मानवी सजीवासाठी म्हणजे मानवी जीवनातील जे आपण सजीवासाठी पण हे एक चांगलं काम करते. तर इथून जे गॅसेस निघतात मित्रांनो, इथिलीन ऑक्साईड, प्रोपिलिन ऑक्साईड, बीटा प्रोपिलिन ऑक्साईड. तर हे ऑक्साईड फॉर्मेशनच्या गॅसेस ज्या निघते त्यांनी काय होते की वातावरण जे आहे इथलं ते एकदम पॉझिटिव्ह होऊन जाते. तुम्ही जर ऐकलं असेल भोपाल गॅसकांड जेव्हा झाला होता तेव्हा पुष्कळशे लोक मृत्युमुखी पडले होते आणि पुष्कळशे लोक विकलांग झाले होते की जे म्हणजे आतापर्यंत दुरुस्त नाही झाले. म्हणजे इतकं ते भोपाल गॅसकांडचं अफेक्टेड झालं होतं मित्रांनो. तर त्या पिरियडला भोपाल गॅसकांड जेव्हा झालं त्या पिरियडला कुशवा फॅमिली होती. तर कुशवा फॅमिली त्या पिरियडला सकाळच्या पिरियडला अग्निहोत्र करत होती. तर त्यांना म्हणजे कोणत्याच त्याला त्याच्या फॅमिलीतल्या कोणालाच अफेक्टेड झाला नाही. त्या गॅसचा प्रभाव कोणालाच पडला नाही मित्रांनो. तर कारण की हे काय करतं अग्निहोत्र जेव्हा करते इथून ज्या गॅसेस निघते मित्रांनो, इथिलीन ऑक्साईड, प्रोपिलिन ऑक्साईड, बीटा प्रोपिलिन ऑक्साईड, ते वायुमंडलात काय करते की जे आपण आहुती देतो सगळे तांदूळ आणि 2 थेंब आपलं तुपाचा. तर यांनी काय होतं मित्रांनो वातावरणातली जी निगेटिव्हिटी होती ते दूर काढते आणि वातावरण शुद्ध करते. वातावरणात एक असं सायकल तयार करून टाकते मित्रांनो की बाकी ज्या इन्व्हायरमेंटल बाकी ज्या अफेक्टेड ज्या भाग होता तर तो तिथे शिरकाव नाही करत. असं एक सायकल तयार करून टाकते. तर याचे तुम्हाला मी फायदे सांगतो. शेतात जर म्हणजे शेतासाठी आपल्याला अग्निहोत्र करणं अनिवार्य आहे. जोपर्यंत तुम्ही अग्निहोत्र करत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी सेंद्रिय शेती जर तुम्हाला करायची आहे तर सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही 90% कोणत्याही प्रॅक्टिसेस करा, सेंद्रिय खतं टाका, हे करा ते करा, पण तुम्ही अनसक्सेस राहाल. जोपर्यंत अग्निहोत्र करत नाही मित्रांनो तर बाकी याला म्हणजे हे अग्निहोत्र म्हणजे फक्त 10% हा विषय आहे समजायचा. तर तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकत नाही म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही. इतकं हे आहे मित्रांनो अग्निहोत्राचं हे. तर अग्निहोत्र करायच्या वेळी फक्त काय लागतं आपल्याला शेणाच्या गोवऱ्या लागते, आपल्या अशा बारीक केलेल्या वड्या लागते मित्रांनो. तर असं पिरॅमिड टाईप असं रजत आणायचं आपलं आणि वरून शेवटी असं एक हे लावून द्यायचं. आणि काय करायचं घ्यायच्या वेळी आपल्याला जे संगीन जे तांदूळ राहते म्हणजे सगळे वाले तुकडा नाही,
तर ते घ्यायचे चिमूटभर. आणि कापूर घ्यायचा आपला भीमसेनी कापूर. हे आम्ही भीमसेनी कापूर घ्यायचा. तर जसं आता अग्निहोत्राची 2 वेळा आहेत, एक सकाळी आणि एक सायंकाळी. तर आता आपण सायंकाळी शेतात करत आहोत अग्निहोत्र. तर काय होतंय की अग्निहोत्री ॲप म्हणून येते, अग्निहोत्र ॲप किंवा अग्निहोत्र बडी म्हणून. तर त्यावेळी 2 अशी वेळ दिली राहते. त्याच वेळी ते अग्निहोत्र आपल्याला करावं लागते. जसं आता आपण सायंकाळी करत आहोत, तर सायंकाळचा वेळ आहे समजा आता 6 वाजून 12 मिनिटांनी. इथलं लोकेशन टाकायचं, कधी पण ॲप डाउनलोड करून जिथे आपण प्रॉपर आहे तिथलं लोकेशन टाकायचं. त्यानुसार मग ते त्याच तिथीला त्याच वेळेला आपण आहुती द्यायची. तर आता आपण हे लावून घेतलं पिरॅमिडचं. आता भीमसेनी कापूर घेतला आणि पेटवून घ्यायचा. तर आता जसं आपल्याला आहुती द्यायला 7-8 मिनिट वेळ लागते, तर त्या पिरियडला आपलं हे पेटवून घ्यायचं. हे बघा, त्याचं पेटवून घ्यायचं. बोलता बोलता तुम्हाला मी त्याचे फायदे सांगून देतो आणि कावर करायचं ते पण सांगून देतो. हे बस पेटवून दिलं आणि हे कापूर असं टाकून द्यायचं आपण याच्यात. आणि वरून काय करायचं, हे लावून द्यायचं. तर मी तुम्हाला सांगितलं की इथून जे गॅसेस निघते, तर ते मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वरून अग्निहोत्र जेव्हा होतात मित्रांनो, आपण आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की नाकाने आपण श्वास घेतो, तर कधी पण नाकपुड्या आपल्या दोन्ही एका वेळी नाही चालत. अं, एक तर डावी नाही तर उजवी, असं 2 पैकी एक चालत राहते. पण अग्निहोत्र जेव्हा होत राहते, तर त्या पिरियडला दोन्ही नाकपुड्या आपल्या सक्रिय राहते. तर म्हणजे जे सुसुमना आपण हे म्हणतो नाही, तर ह्या अशा दोन्ही नाकपुड्या एका वेळी चालते किंवा अग्निहोत्राच्या वेळी. तर इथून जे गॅसेस निघतात, ऑक्सिडेशन जे होतात, तर भरपूर ऑक्सिजन निघते मित्रांनो. तर ही प्राणीमात्र किंवा जे सजीव जे आहे, अगदी जमिनीतले सूक्ष्मजीव सुद्धा, तर यांना हे खूप पॉझिटिव्ह करते, म्हणजे क्रियान्वित करते. तर मित्रांनो बघा, मी आता हे संगीत तांदूळ घेतले, दोन चुटकी असे घेऊन घ्यायचे आपले. आणि याला काय करायचं की जे आपलं बिलोण्यावालं तूप जे राहते, ते 1 थेंब घेऊन घ्यायचं. हे असं बिलोण्यावालं तूप घेऊन घ्यायचं 1 थेंब. आणि अगदी ताट बसायचं आपल्याला. आणि जोपर्यंत आपल्याला आता वेळ आहे बा 1-2 मिनिट, आपण तुम्ही तोपर्यंत महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता, जाप करू शकता, असंही करू शकता. तर हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं, तूप आणि हे तांदूळ. आणि काय करायचं की याचे 2 पार्ट करून घ्यायचे, आहुती द्यायसाठी 2 पार्ट करून घ्यायचे. तर याचं असं आहे मित्रांनो की इथून आता इथली जी विभूती जी निघते मित्रांनो, ॲश जे राहते, तो ॲक्टिव्हेटेड चारकोल राहतो. तर ती ॲश किंवा ती विभूती तुम्ही आपल्या शेताच्या पॉझिटिव्हनेससाठी वापर करू शकता. तर ते कसं करू शकता मी सांगतो मित्रांनो. इथली जी राख निघतात, ही 100 ग्रॅम घ्यायची आणि 100 ग्रॅम तुरटी घ्यायची. तर 200 लिटरचं जे बॅरल राहते आपलं ड्रम, तर त्याच्यात टाकायचं. 1 दिवस राहू द्यायची आणि शेतात ती सोडून द्यायची. म्हणजे पर एकर 1 ड्रम असं प्रत्येक वेळी सोडत राहायचं. तर त्यांनी काय होतं मित्रांनो, शेतातले जे काही निगेटिव्ह पॅथोजेन्स जे राहते आपल्या जमिनीतले, ते पण दूर होतात त्यांनी. आणि आपली जी फसल आहे, तर ती पण ॲक्टिव्ह होऊन जाते यानी. तर म्हणून तुम्हाला मी म्हणतो की जोपर्यंत तुम्ही अग्निहोत्राची जी निघणारी ॲश आहे, आणि हे तुरटी समजायची, जोपर्यंत सोडत नाही आपण जमिनीत, तोपर्यंत शेतीतली जी निगेटिव्हिटी जे आहे मित्रांनो, ती निगेटिव्ह पॅथोजन्स आहेत, तोपर्यंत ते जात नाही. तर म्हणून तुम्हाला म्हटलं की अग्निहोत्र करणं खूप म्हणजे अनिवार्य आहे समजा. आता शेती जर तुम्ही करत असाल आणि सेंद्रिय शेती जर करायची आहे, तर अग्निहोत्र करणं खूप आपल्याला अनिवार्य आहे. असं आहे. तर हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला बघा की 7 कलरचे आपल्याला हे निघत आहे, रंग निघत आहे.
तर तुम्ही लक्षपूर्वक पहा इथे अग्निहोत्रावरून 7 कलरचे रंग निघतात. तर हे आपल्याला असं आत्मसात करावं लागतात. आपल्या डोळ्यांना म्हणा, श्वास घेताना आपल्या पूर्ण अवयवाला अगदी नाभीपर्यंत हे जाते. इथून निघणेवाल्या ज्या गॅसेस आहे तर त्या. तर त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की तुम्हाला मी म्हणतो की पॉझिटिव्हिटी तयार होते, एक सायकल तयार होऊन जाते. तर आता जसं आता आपल्याला आता 1 मिनिट राहिला मित्रांनो, तर अगदी ताठ बसायचं आणि काय करायचं, वरची जी ही आपण ठेवलेली आहे ही काढून घ्यायची. काढून घ्यायची आणि चमच्याने आपल्या अवती त्यासाठी 2 पार्ट जे केले आपण ते करायचं. जसं सायंकाळचं जसं हे आहे मित्रांनो अग्निहोत्र, सायंकाळचे मंत्र वेगळे राहते आणि सकाळचे वेगळे राहते. हं. अगदी ताठ बसायचं असं आपलं आणि बिलकुल लास्ट सेकंद जेव्हा येतंय तेव्हा आहुती द्यायची वेळ आली आता समजायची. अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. हे ईश्वरा, मी हे अग्निहोत्र माझ्या शेतीच्या सजीवासाठी, मानवी आरोग्यासाठी आणि माझ्या इथे राहणाऱ्या प्राणीमात्रासाठी करत आहे. कृपया तुमचा आशीर्वाद प्रदान करावा. हे ईश्वरा, या कामासाठी मला मदत कर. तर मित्रांनो तुम्ही इथे 1-2 मिनिटं मेडिटेशन करू शकता, ध्यान करू शकता इथे. हे खूप आल्हाददायक वातावरण तयार होते मित्रांनो. तर या पद्धतीने जर तुम्ही शेतात किंवा घरी अग्निहोत्र जर करत गेले, तर मानवी आरोग्यावर याचा खूप चांगला परिणाम होतो, पॉझिटिव्हनेस येते. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती जर करत असाल तुम्ही, तर ह्या गोष्टी अनिवार्य आहे, हे लक्षात घेऊन घ्या. आणि तुम्हाला जर सेंद्रिय शेती जर करायची इच्छा असेल मित्रांनो, तर इथून सुरुवात करू शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.